नमस्कार, मी डॉक्टर मोनाली, होमिओपॅथी तज्ज्ञ, मन आणि होमिओपॅथी विथ डॉक्टर मोनाली या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनल मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. या मालिकेमध्ये आपण विविध आजार, त्यामागील संभाव्य भावनिक संघर्ष आणि जर्मन न्यू मेडिसिनच्या दृष्टिकोनातून मांडल्या जाणाऱ्या संकल्पना अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल, शरीर आणि मन यातील परस्पर संबंध काय असतो, तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला. तुम्हाला जेवण झाल्यानंतर छातीत जळजळ होते का? आंबट ढेकर येतात का? सकाळी उठल्यावर तोंडात कडू वाटतं का? कितीही औषधं घेतली तरी ॲसिडिटी पुन्हा पुन्हा होते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण या व्हिडिओमध्ये हायपर ॲसिडिटीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार. न्यू मेडिसिनच्या दृष्टिकोनानुसार हायपर ॲसिडिटी ही फक्त पोटाची समस्या नसून ती आपल्या मनात चालू असलेल्या विशिष्ट भावनिक संघर्षाशी संबंधित असू शकते. चला मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे हायपर ॲसिडिटी. आपण आजच्या विषयामध्ये बघणार आहोत ॲसिडिटी होते म्हणजे काय होतं, ॲसिड शरीरामध्ये का तयार होतं आणि जर्मन न्यू मेडिसिनच्या दृष्टिकोनानुसार आपलं मन आणि ॲसिडिटीचा परस्पर काय संबंध असतो, हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होत असते. बरेच लोक समजतात की हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे वाईट गोष्ट, पण ते पूर्णपणे खरे नाही, कारण आपल्या शरीरासाठी ॲसिड खूप महत्त्वाचे आहे. ॲसिड आपल्या शरीरामध्ये काय काम करते? ते अन्नाचं विघटन करते, अनेक जंतूंचा नाश करते आणि प्रथिनांचं पचन करते. म्हणजे योग्य प्रमाणातील ॲसिड हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. बरेच लोक म्हणतात माझ्या शरीरामध्ये खूप जास्त ॲसिड तयार होते, पण ॲसिड हा आपल्या शरीराचा शत्रू नाही बरं का. तो आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा मित्र आहे. आपण जे अन्न खातो ते अन्न सर्वप्रथम इसोफेगसमधून आपल्या पोटामध्ये येतं. पोट म्हणजे फक्त अन्न साठवण्याची पिशवी नाही बरं, तर ते एक अत्यंत सक्रिय अवयव आहे. पोटाच्या आतील भिंतींमध्ये अनेक पेशी असतात. त्यापैकी काही पेशी हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार करतात, काही पेशी एन्झाईम तयार करतात आणि काही पेशी म्युकस तयार करतात. हे म्युकस आपल्या पोटातील आतल्या आवरणाला संरक्षण देते. आता प्रश्न पडतो, ॲसिड तयारच का होतं? कारण आपण जे अन्न खातो, जसं की चिकन, अंडी, डाळ आणि इतर प्रथिनयुक्त पदार्थ, हे पदार्थ लगेच शरीरात पचत नाही. त्यामुळे ॲसिड या अन्नाचं विघटन करतं. त्याचबरोबर ॲसिड या अन्नासोबत आलेल्या अनेक जंतूंचा नाश करतो. म्हणजेच ॲसिड हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. मग ॲसिडिटी का होते? जेव्हा ॲसिडचं प्रमाण आणि परिणाम पोटाच्या आणि अन्ननलिकेच्या आतील बाजूस त्रास देऊ लागतो, तेव्हा आपल्याला जळजळ होते आणि मग आपण यालाच ॲसिडिटी म्हणतो. आता आपण बघूया हायपर ॲसिडिटीची लक्षणे. हायपर ॲसिडिटीमध्ये पोटात जळजळ होणे, घशात आग होणे, छातीत आग होणे, घशात आंबट पाणी येणे, मळमळ होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, रिकाम्या पोटी त्रास होणे किंवा तेलकट तिखट खाल्ल्यानंतर जास्त त्रास होणे, अशी काही लक्षणे जाणून येतात. मग प्रश्न पडतो की दोन व्यक्तींनी जर सारखं जेवण केलं तर एका व्यक्तीला काहीच त्रास होत नाही आणि दुसऱ्या व्यक्तीला मात्र त्रास होतो. मग काय याचा फक्त आपल्या अन्नाशी संबंध असतो की आपल्या शरीरामध्ये अजून दुसरं काही घडत असतं? याच प्रश्नाचं उत्तर जर्मन न्यू मेडिसिन आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा काय संबंध असतो हे आपल्याला एका सोप्या पद्धतीने सांगणार आहेत. आता पाहूया जर्मन न्यू मेडिसिनच्या दृष्टिकोनानुसार आपल्याला होणाऱ्या वारंवार ॲसिडिटीच्या मागे कोणता भावनिक संघर्ष असतो. यामागे इनडायजेस्टेबल मॉर्सल कन्फ्लिक्ट असा एक भावनिक संघर्ष आहे. तो म्हणजे काय आणि तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा अनुभवतो हे आपण आता जाणून घेऊया. आता तुम्ही म्हणाल, हा मॉर्सल म्हणजे नेमकं काय? मॉर्सल म्हणजे अन्नाचा घास का? तर नाही. मॉर्सल म्हणजे आपल्या आयुष्यातील अशी एक घटना किंवा परिस्थिती किंवा अनुभव की जो आपण पचवू शकत नाही किंवा स्वीकारू शकत नाही. म्हणजे एखाद्याचं बोलणं, एखादा अपमान, एखादी विश्वासघात
किंवा अशी कोणतीही गोष्ट की जी मनाला सतत टोचत असते आणि आपण ती स्वीकारू शकत नाही. चला तर आपण हे काही उदाहरणांमधून समजून घेऊया. तुम्ही ऑफिसमध्ये अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत असतात, पण एके दिवशी अचानक तुमचे वरिष्ठ तुमच्या सहकाऱ्यांसमोर तुमचा अपमान करतात. तुम्हाला उत्तर द्यायचं असतं, परंतु देता येत नाही, कारण ते वरिष्ठ आहेत म्हणून. पण ही गोष्ट सतत तुम्हाला टोचत असते. घरी आल्यानंतर सुद्धा ही गोष्ट वारंवार तुमच्या डोक्यात येत असते. तुम्ही वारंवार विचार करता, हे माझ्यासोबतच का झालं? म्हणून आपण याला म्हणू शकतो, ही गोष्ट तुमच्या मनाला पचली नाही. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. एका महिलेने तिचं पूर्ण आयुष्य तिच्या घरासाठी दिलं, पण जेव्हा मालमत्तेच्या वाटणीची वेळ आली तेव्हा तिला दुर्लक्षित केलं गेलं. ती बाहेरून शांत दिसत होती, पण मनामध्ये एकच विचार, हा अन्याय मी सहन करू शकत नाही. जीएनएमच्या दृष्टिकोनानुसार अशा न पचणाऱ्या घटनांचा आपल्या पोटाशी संबंध असतो. आपण अजून एक उदाहरण समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीवर तुमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि अचानक तुम्हाला कळते की त्या व्यक्तीने तुमची फसवणूक केली आहे. तेव्हा आतून पूर्ण तुटल्यासारखे वाटते आणि सतत मनामध्ये एकच संघर्ष चालू असतो की मी हे पचवूच शकत नाही की ही व्यक्ती माझ्याशी असं वागू शकते. त्याचबरोबर अचानक आलेला आर्थिक धक्का किंवा परीक्षेतील अपयश असे सुद्धा अनुभव आपल्याला येतात आणि हे अनुभव आपले मन पचवू शकत नाही. जेव्हा मनाला एखादी गोष्ट पचत नाही तेव्हा शरीर त्या प्रतिकात्मक संघर्षाला प्रतिसाद देतं आणि ही गोष्ट पचत नाही म्हणून ॲसिडची निर्मिती वाढते. हा कठीण अनुभव पचण्यासाठी शरीर जणू काही तयारीच करत आहे. शरीराला मेंदूची भाषा कळते आणि ते त्यानुसार काम करतं. ॲसिड प्रोडक्शन वाढते, असा जीएनएमचा दृष्टिकोन आहे. आता एक प्रश्न स्वतःला विचारा की तुमच्या मनामध्ये सुद्धा अशी एखादी घटना आहे का, किंवा एखादी परिस्थिती, एखादा अनुभव, एखादी फसवणूक की ज्यामुळे तुम्ही किंवा तुमचं मन असं म्हणत आहे की मी ही गोष्ट स्वीकारूच शकत नाही किंवा मला ही गोष्ट पचलेली नाही. जर तुमचे उत्तर हो असेल तर या घटनेकडे जीएनएमच्या दृष्टिकोनानुसार शांतपणे पाहण्याची गरज आहे. जोपर्यंत तो भावनिक संघर्ष मनात सतत जिवंत असतो तोपर्यंत व्यक्ती वारंवार त्या गोष्टीचा विचार करत असतो, जणू मन त्या प्रसंगातून बाहेर पडतच नाही. या काळात व्यक्ती सतत तणावाखाली असते. ती पुन्हा पुन्हा त्याच घटनेची आठवण काढते. रात्री झोप लागत नाही, भूक कमी होते, मन सतत अस्वस्थ राहू लागते. याला जीएनएमच्या दृष्टिकोनानुसार कॉन्फ्लिक्ट ॲक्टिव्ह फेज असे म्हणतो. जेव्हा तो भावनिक संघर्ष कमी होतो किंवा व्यक्ती त्या घटनेकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघू लागते, त्या घटनेचा स्वीकार करू लागते, तेव्हा तिच्या मनातील ताण कमी होऊ लागतो आणि हे शरीर हिलिंग फेजमध्ये प्रवेश करते, असा जीएनएमचा दृष्टिकोन आहे. शरीर स्वतःला पुन्हा संतुलित करण्याचा प्रयत्न करते. या काळात काही लोकांना तात्पुरती लक्षणे जाणवू शकतात, परंतु प्रत्येक व्यक्तीचा हा अनुभव वेगळा असू शकतो. आता एक अतिशय महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया. जीएनएमच्या दृष्टिकोनानुसार हँगिंग हिलिंग अशी एक संकल्पना आहे. याचा अर्थ असा असतो की व्यक्तीचा भावनिक संघर्ष पूर्णपणे तुटलेला नसतो आणि पूर्णपणे सक्रियही नसतो. ती सतत थोडी बरी, पुन्हा ताण, थोडी बरी, मग पुन्हा ताण या चक्रात अडकलेली असते. म्हणून वारंवार ॲसिडिटी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. पण एक गोष्ट नक्की, आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, औषधही घेतो, आहार बदलतो, पण आपल्या मनात अडकून पडलेल्या गोष्टींचा कधी विचारच करत नाही. स्वतःला कधी शांतपणे विचारतो का की माझ्या मनाला आजही कोणती गोष्ट स्वीकारता येत नाही? एखादा अपमान, एखादा अन्याय, एखादी फसवणूक किंवा एखादा कोणताही प्रसंग की जे माझे मन स्वीकारू शकत नाही? तर हे प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला नक्की विचारा आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या आजारावर पाहायला आवडेल. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. मन आणि होमिओपॅथी विथ डॉक्टर मोनाली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुढील व्हिडिओमध्ये अजून एका नवीन आजाराबद्दल जीएनएमच्या दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत. धन्यवाद.